26 डिसेंबर 2024ला मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे। आता एकादशीच्या दिवशी उद्यापन करायचं असताना देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा असा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दलच माहिती घेणार आहे। नमस्कार सर्वांना, मी श्री स्वामी समर्थ, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्या की मार्गशीर्ष गुरुवार शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे। एकादशीला उद्यापन करायचं चालतं का? एकादशीला आपण उद्यापन करू शकता, पण ज्यांचा एकादशीचा उपवास नसेल अशानेच उद्यापन करायचं। मग एकादशीला आपण बाळकृष्णांना विष्णूंना नैवेद्य दाखवत नाही, नैवेद्य त्यांना चालत नाही, कारण त्यांचा उपवास असतो। पण ज्यांचा एकादशीचा उपवास असतो त्यांना उद्यापन करता येत नाही, पण ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी उद्यापन करू शकता। आता उद्यापन करणार आहे तर नैवेद्य काय दाखवायचं आहे? माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता। तुम्ही जे बनवता, वरण भात, भाजी, भाकरी, गोडाचा पदार्थ, खीर तुम्ही बनवून नैवेद्य दाखवू शकता। तुम्ही 5 फळांचा नैवेद्य दाखवू शकता, एखादी मिठाई दाखवू शकता किंवा पुरा लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता। जो तुमच्या घरी बनवता तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। माता लक्ष्मीचा उपवास वगैरे असं काही नाही। घरात जी एखादी सुवासिनी घरी जेवू घाला, तुम्हाला 5 सुवासिनी किंवा 5 कुमारिकांना तुम्ही जेवू घालायचं आहे। पण ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी सुवासिनी नसेल तरी कोणतीही स्त्री असेल तिला तुम्ही जेवू घालायचं आहे। तुम्ही एखादं फळ, एखादं पुस्तक देऊन तिचा मान सन्मान करायचा आहे। तुम्हाला जे शक्य होईल ते करायचं आहे। आता तुम्हाला कोणी घरी उद्यापनला सुवासिनी म्हणून बोलवलं तर तुम्ही नक्की जावा। तुम्ही मनात कोणताही विचार न आणता तुम्ही त्यांच्या घरी तुम्ही उद्यापनाला सुवासिनी म्हणून नक्की जावा। तुम्ही त्यांच्या घरी लक्ष्मी स्वरूप म्हणून जाणार आहात, त्यामुळे तुम्ही तिथे उपवास सोडू शकता। तुम्ही तुमचं पूजा विसर्जन करून उद्यापन करून तुम्ही त्यांच्या घरी प्रसाद घेण्यासाठी जाऊ शकता। तुम्ही सुवासिनी म्हणून तिथे जाऊ शकता। तिथे गेल्यानंतर तुम्ही प्रसाद ग्रहण करत असताना 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून प्रसाद ग्रहण करू शकता। त्यामुळे तुम्हाला कोणताच दोष येणार नाही। आणि ज्यांना चौथ्या गुरुवारी अडचण आली असेल तर त्यांनी पुढच्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता। त्यामुळे ज्यांचा एकादशीचा उपवास नाही अशांनी उद्यापन करायचं। नैवेद्याला रव्याची खीर, तांदळाची खीर, मखाण्याची खीर असे विविध प्रकारचे खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, पुऱ्या लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता। आणि अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता।